मायाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण गव्हाच्या पिठापासून हेल्दी असा नाश्ता बनवणार आहोत। चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात। रेसिपी अगदी सोपी आहे। एखाद वेळेस स्वयंपाक करायचा कंटाळा आला किंवा काही खायचं नसेल तर अशा वेळी हा नाश्ता अगदी परफेक्ट आहे, अगदी लवकर होतो। तर 250 ग्रॅम गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 125 ग्रॅम रवा घेतलेला आहे, पत्ताकोबी घेतलेली आहे, हिरव्या पातीचा कांदा, गाजर चिरून घेतलेले आहे आणि शिमला मिरची, सोबतच ओवा घेतलेला आहे 1 चम्मच। तर गव्हाचं पीठ आणि रवा पाहू शकता, रवा गव्हाच्या पिठाच्या अर्धा घेतलेला आहे। गव्हाचं पीठ म्हणजेच कणिक आणि रवा मिक्स करून घेतलेला आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालू। आता लागेल एवढं पाणी टाकायचं आणि हे पीठ छान भिजवून घेऊ। एका वेळेसच खूप जास्त पाणी टाकायचं नाही। थोडं सेलसर असं हे पीठ भिजवून घेऊ। तर बघू शकता अशा प्रकारे मी एवढं घट्ट हे भिजवून घेतलेलं आहे। आता हे अर्धा तास आपण हे असंच भिजत ठेवू, कारण रवा टाकला आहे ना, त्यामुळे हे रवा टाकायला थोडा वेळ लागतो। तर मी हे 20 मिनिटासाठी असंच भिजवून ठेवत आहे। तोपर्यंत आपण एक कढई घेऊ। कढईमध्ये 1 पळी तेल टाकलेलं आहे। तेल गरम झालं, यामध्ये 1 चम्मच मोहरी घालू, जिरं घालू। जिरं मोहरीची इथे आपण तडका लावून घेऊ। यामध्ये शिमला मिरची टाकू, पातीचे कांदे, पत्ताकोबी या सर्व भाज्या आपण टाकून देऊ। गाजर मी इथे किसून घेतलेले आहे। हे सुद्धा छान सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहे। टमाटर, इथे मी टमाटर सुद्धा टाकलेला आहे, नाही टाकले तरी चालेल। वरून मी इथे ओवा घातलेला आहे। तर बघू शकता इथे हे मिश्रण सुद्धा छान भिजलेला आहे, म्हणजे अगदी एकजीव झालेला आहे। रवा छान मुरलेला आहे। आता यामध्ये या शिजवून घेतलेल्या भाज्या टाकून देऊ। आणि चिला किंवा थालीपीठ साठी जे आपण मिश्रण करतो थोडं सेलसर, त्याप्रमाणेच हे मिश्रण आपण पातळसं करून घेऊ, म्हणजे तव्यावर टाकता येईल एवढं हे पातळ करून घ्यायचं आहे। जेवढं हे मिश्रण पातळ राहील तेवढेच आपले चिले छान क्रिस्पी होते आणि मस्त जाळीदार होतात। तर बघू शकता बॅटर एवढं मी पातळ ठेवलेलं आहे। तर कढईमध्ये परत मी 1 चम्मच तेल टाकलेलं आहे आणि यामध्ये मी हिरवी मिरची छान परतून घेतलेली आहे। जेव्हा आपण भाज्या शिजवल्या त्यावेळेस मला हिरवी मिरची नाही टाकली, त्यामुळे मी आता ही मिरची इथे टाकून देत आहे। सोबतच वरून मस्त सांबार घालू आणि मिक्स करून घेऊ। मिरची भाज्यांसोबतच टाकायची होती, पण मी नाही टाकली म्हणून मी आता टाकत आहे। तर बघू शकता अशा प्रकारे आपण हे बॅटर करून घेऊ। तर आता तव्याला मी इथे तेल लावून घेत आहे आणि तवा छान गरम झाला की यामध्ये आपण हे चिले पसरवून घेऊ। हा
सेपरेट माझा थालीपीठांचाच तवा ठेवलेला आहे, त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की हा तवा अगदी काळवंटलेला दिसत आहे, पण मी हा सेपरेट असा थालीपीठ करायसाठीच ठेवलेला आहे. तर बघू शकता इथे अशा प्रकारे मी थालीपीठ पसरवून घेत आहे. अशा प्रकारे दोन्ही साईडनी आपण हे थालीपीठ थालीपीठ किंवा चिले दोन्ही साईडनी छान शिजवून घ्यायचे आहे. मस्त जाळीदार आणि कुरकुरीत हा चिला होतो. नक्की तुम्ही करून बघा. बघू शकता किती मस्त जाळी आलेली आहे. जेवढं आपलं मिश्रण हे पातळ होईल ना, तेवढेच हे चिले छान कुरकुरीत होतात. तर अशा प्रकारे आपण सर्व चिले करून घेऊ. अगदी सोपी हा नाश्ता आहे, नक्की करून बघा. शिवाय हेल्दी आहे. इथे आपण गव्हाचं पीठ आणि रवा टाकलेला आहे, त्यामुळे अगदी घरच्या साहित्यामध्ये हे चिले होतात. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बघू शकता अशा प्रकारे इथे मी सर्व चिले करून घेतलेले आहे.